9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन सिन्नर येथे आदिवासी उत्सव समिती सिन्नरच्या वतीनं आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे, सह्याद्री युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष उदय सांगळे, तसेच प्रमुख वक्ते विजयकुमार कर्डक, माजी नगराध्यक्ष किरण ढगळे उपस्थित होते। हुतात्मा स्मारक येथे आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर या ठिकाणी आदिवासी बांधवांना दीप्ती वाजे यांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या। जागतिक समाज दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। त्यानंतर युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पायी रॅलीचा वाजत गाजत प्रारंभ करण्यात आला। ही रॅली हुतात्मा स्मारक, महात्मा फुले पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वावीवेस येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नंतर त्रिशिल्प येथे अभिवादन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह अशी झाली। यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन, आदिवासी नृत्य व कला पथकानं आपली कला सादर केली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह सिन्नर येथे प्रबोधनपर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आपली भूमिका स्पष्ट करून समस्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या। आपणही काही क्षणचित्रांद्वारे कार्यक्रमाचा आनंद घेऊया। एसएन न्यूज साठी समाधान अवघड।
श्रद्धेने, भक्तिभावाने, आनंदाने सर्वत्र साजरा होत आहे. जंगल, जमीन आणि पाणी याचा मूळ अधिकारी असलेला, या भूमीचा मूळ अधिकारी असलेला, जल, जमीन, जंगलाचं संवर्धन करणारा, निसर्गाशी एकरूप होऊन जगणारा, अनेक भाषा, अनेक कलागुण, अनेक विविधता, अनेक चालीरीती, अनेक परंपरा आणि अनेक लोककलेची जोपासना करणारा, समृद्ध जीवन जगणारा आणि समृद्ध जीवनाची प्रेरणा इतरांनाही देणारा हा आदिवासी बांधव. आणि म्हणून त्याच्या गौरवाचा आज हा दिन या ठिकाणी संपन्न होत आहे. आपले सर्व क्रांतीवीर, क्रांतीपुरुष, महामानव या सर्वांच्या तेजाचा, संघर्षाचा वारसा आपल्या सोबत आहोत आणि म्हणून आपण या सर्व वारसांचा आपण पाईक आहोत. आदिवासी संस्कृतीची जोपासना करणाऱ्या सर्व शिल्लेदारांचा आपल्याला वारसा आहे आणि म्हणून आज आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी दिन महोत्सव समिती श्रीनाथ यांच्या वतीने आज सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं भरीव असं आयोजन, संयोजन आपल्या सिन्नर तालुक्याचे, इगतपुरी तालुक्याचे लाडके युवा नेते, ज्यांचा सामाजिक समन्वय आणि सामाजिक योगदान आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. समाजातील विविध घटकांपर्यंत उदयभाऊ सांगळे यांचं काम हे आपल्या सर्वांच्या मनामध्ये कोरलेलं आहे आणि म्हणून त्यांनी अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन केलं. सकाळपासून त्यांनी जे भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी झाले, भरगच्च रॅलीचा आनंद संपूर्ण सिन्नरकरांनी बघितला. अतिशय शांततेच्या मार्गाने ही रॅली संपन्न झाली. शांततेच्या मार्गाने या रॅलीचा समारोप या ठिकाणी झाला. रॅलीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही, कुठलाही गालबोट लागला नाही. याचा अर्थ आदिवासी समाज हा शिस्तप्रिय समाज आहे याचा अनुभव नाशिककरांना आला. एक तेजाचा वारसा, पराक्रमाचा वारसा, कलेचा वारसा, संस्कृतीचा वारसा आदिवासींनी जपलेला आहे आणि तोच वारसा या ठिकाणी आज आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. आज महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर संपूर्ण देशामध्ये साजरा होत आहे. इतकंच नाही तर संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे. खऱ्या अर्थानं बघा की जागतिक आदिवासी दिवस स्थापना काय करावी लागेल. संयुक्त राष्ट्र संघाने या विश्वामध्ये असं काय अभ्यास म्हणून संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना करावी लागली. या गोष्टीवर आपल्याला विचार करायचा. ज्यावेळी या विश्वामध्ये जग, जंगल, जमीन संपण्याच्या मार्गावरती हे संयुक्त राष्ट्र संघाने अभ्यास केला. जग, जंगल, जमीन संपलं तर या सृष्टीवरील जीवजंतू, माणूस संपल्याशिवाय राहणार नाही. हे संयुक्त राष्ट्र संघाने अभ्यास केला. म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या आमसभेमध्ये ठराव पारित करून जागतिक आदिवासी दिवस जेव्हा शहरामध्ये पहिल्यांदा साजरा केला आणि आज तो संपूर्ण जगभर साजरा होत आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण विकासाच्या नावाखाली आज जग, जंगल, जमीन सातत्याने संपत आहे. परंतु जंगल, जमीन तर संपले तर तुम्ही आम्ही संपल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आम्ही कोरोनाच्या काळामध्ये आढळतो की ज्या वेळेस माणसं ऑक्सिजन मुळे मरत होते त्यावेळी खऱ्या अर्थाने आपल्याला निसर्गापासून मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत कळाली. म्हणून निसर्ग वाचला पाहिजे. खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो की मी ज्या मुळामध्ये जन्माला आलोय ते
दैवत आहे. इतकी महान आदिवासींची संस्कृती आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आदिवासी टिकला तर तो पूर्ण जग टिकल. या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक आदिवासी दिवस साजरा केला आणि त्याची स्थापना केली. आज या दिवसामुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. आज प्रत्येक क्षणाला आदिवासींवर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे. तर का तर आदिवासींवरती काय मानले जाते. परंतु आदिवासी हा संतो स्वभावाचा आहे. त्याला तुम्ही डिस्टारू नका, त्याला मार देण्याचं काम करू नका. जर आदिवासींना डिस्टरण्याचं काम केलं गेलं तर आदिवासींचा इतिहास जाणून घ्या. एक कमान जेवण केलं की नाही सर्वांनी. एक तीर एक कमान. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. सर्वप्रथम मी आपले क्रांतिकारक दंडनायक भगवान एकलव्य, क्रांतीवीर राघोजी भांगरे, क्रांतीवीर उमाजी नाईक, तसेच क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करते. तसेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करते. आज या कार्यक्रमात अध्यक्ष किरणजी डबे, खासदार राजाभाऊ वाघे, तसेच युवा नेते उदयजी सांगळे यांचे येथे स्वागत. तसेच सन्माननीय व्यासपीठ. बंधू आणि भगिनींनो, दरवर्षी आपण जागतिक आदिवासी दिन व सांस्कृतिक परंपरा हा सण आपण साजरा करतो. तसेच आपल्याला कायद्याच्या कृती, कायद्याच्या कला व कायद्याच्या गोष्टी हे सर्व गोष्टी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवले. तसेच आपणही आपल्या समाजाला एकत्रित करून संघर्ष करून एकत्र यावे व सगळ्यांना घेऊन काम करावे अशी मी सर्वांना विनंती करते. माझ्या बंधू आणि भगिनी सांगते की आपण आपल्या मुलांचे शिक्षण हे केलेच पाहिजे. आपल्या मुलांचे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने निर्माण केले. म्हणूनच आपल्याला अधिकार प्राप्त झाले आहे. जर तुम्ही रक्तातून मनातून विवेकून नाही ना शिकले तर तुमचं अस्तित्व इथंच संपून जाईल. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला कायद्याची ताकद एका भावनेने दाखवली, तलवारीची ताकद एका प्रेमातच ठेवली. नाव घेता कोणी दोघंच आदिवासी, तिथे घेऊन दाखवा खरे आदिवासी. सर्वप्रथमता सर्वांना मानाचा जय आदिवासी. जय आदिवासी, जय आदिवासी. एक तीर एक कमान, एक तीर एक कमान. अखंड भारताची माता शबरी माता ज्या दृष्ट धोरणाचार्याने ज्यांचा अंका घेतला तो महादंड नाईक भगवान एकलव्य, ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ते आपले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली ते आपले सावित्रीबाई ज्योतिराव फुले, तसेच संविधानाचे आपले शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच ज्यांनी इंग्रजांसंग 2 हात केले ते आपले भगवान बिरसा मुंडा, सह्याद्रीचा राजवाड राघोजी भांगरे, त्यांचे अंगरक्षक म्हणून त्यांनी काम बघितलं ते आपले राय ठाकर, तसेच आपले सापडगावचे भूमिपुत्र, त्यांनी 14 वर्ष त्यांनी क्रांती करण्यासाठी ज्योत पेटवली ती आपले सयाजी काशीराम आदिवले, तसेच आपले नांदूर शिंगोटे गावचे भूमिपुत्र क्रांतिकारक बाळाभाऊ मेघाल, तसेच आपले भाऊजी नाईक. मित्र
तसेच आज जागतिक आदिवासी दिन. मित्रांनो, आज बरेचसे संघटना, समाज संघटना असतील, मार्केट कमिटी असेल, ग्रामपंचायत विभाग असेल, तसेच विविध कार्यकारी सोसायटी असतो, तसेच आपले सर्वांचे मी आभार मानतो. मित्रांनो, आज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले आपले नगराध्यक्ष किरणजी डबळे साहेब, तसेच आपले सुमनताई गर्डे, महामानव आपले मित्र आपले वैतळे साहेब, तसेच तुकाराम भाऊ, तसेच आपले अखिल भारतीय आदिवासी संघटनेची संपूर्ण टीम, शांताराम भाऊ असतील, तसेच आपले तालुका अध्यक्ष आपले प्रकाशजी मदगे असतील, तसेच आपले राधाताई माळे असो, तसेच अखिल भारतीय आदिवासी संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष, तसेच उपतालुका अध्यक्ष मान्य भीमाभाऊ बोरसे, तसेच आपले संपतरावजी मेंढार असतील. या सर्वांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो का त्यांनी वेळात वेळ काढून आपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. मित्रांनो, जागतिक आदिवासी दिन म्हणजे राष्ट्रीय संयुक्त संघटनेने जी निर्मिती केली 9 ऑगस्ट 1984 साली, 94 साली ती निर्मिती केली. हा भारत देशात नव्हे किंवा सिन्नर तालुक्यात नसत, 194 देशामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा होतो. या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वजण वेळात वेळ काढून मागील आपण 14 वर्षापासून कार्यक्रमाची सुरुवात केली. ते आपले मित्र वैतळे साहेब यांनी सुरुवात केली. त्याच्याबरोबर सर्व संपूर्ण टीम असेल. त्यांनी सुरुवातीला आपल्याला एवढंच सांगितलं होतं की आपण रोपटं लावू, ते रोपटं लावल्यानंतर त्याला फांद्या फुटतील, त्या फांद्या फुटल्यानंतर त्याचा विस्तार होईल. तो आज विस्तार आज आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळाला वैतळे साहेब. कारण जेणेकरून भविष्यात आपल्याला सुद्धा वाटत नव्हतं की आपण कार्यक्रम साजरा करतोय, त्यात आपल्याच बरोबरचे एक युवा नेतृत्व त्यांनी सुद्धा 2005-06 सालापासून एक सुरुवात केली. कार्यकर्ते म्हणायचे आपल्यातला कोणीतरी कार्यकर्ता घडला पाहिजे. कार्यकर्ता घडता आपण त्यांच्या माग म्हणजे आपण त्यांच्या मागे आपल्या पुढे घेऊन जाणारे आपले असं युवा नेतृत्व उदयभाऊ सांगळे यांना सुद्धा मागे आपल्या कार्यकर्त्यांना एक विनंती. आता तुम्ही नेहमीच बघत आला खोडखोडी कुठून करायची, कशी करायची, काय होती, आपला कार्यक्रम चालू होतात, आपली लाईट घालवली. तसेच आपण मी तुम्हाला आता या विषयावर बोलायचं नाही, पण मी जाता एवढं सांगू इच्छितो, येणाऱ्या विधानसभेला आपल्यातला, आपल्या बरोबरीचा, आपल्या एका ताटात जेवणारा आणि सगळ्यांबरोबर राहणारा असा उदयभाऊ सांगळे याला आपण सर्वांनी एक मदत करायची. या दिवशी आवाज येत नाही वाटत कारण जे आदिवासी परत आवाज आला. मला काय बोलता येत नाही एवढं, पण तरी पण बोला. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, आद्यकार गणपती आंबेडकर की. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी औंधवडे ग्रामपंचायततर्फे सहर्ष स्वागत करतो व तसेच आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त इथं जमलेले सर्व आदिवासी बांधव यांचं मी सहर्ष स्वागत करतो. खरं म्हटलं तर आज पहिल्यांदा मी व्यासपीठावर बोलतोय, पण याचं कारण असं की आदिवासी समाज कुठेतरी विसरलेला आहे. पण बघा आज इथे आनंदाचा क्षण आहे की आपल्या आदिवासी मायबाप खाली बसलेले आहेत, व्यासपीठावर सर्व मान्यवर बसलेले आहेत. किती आनंद होतो. पण ठीक आहे, असो काही पण असो, समाजामध्ये पण काय अडचणी असतात. मी पैसे बोलणारा माणूस आहे. सर्व पण माझ्यापेक्षा खूप वयाला मोठे माणसं बसलेले आहेत. आता भाऊ ते पण आहेत, आपले अध्यक्ष किरणभाऊ डगळे पण असले, तसेच युवा नेतृत्व म्हणजे भावी आमदार म्हणून जाहीर करतो मी. उदयभाऊ सांगळे पण असले इथं. मी माझ्या समाजाबद्दल तुम्हाला शब्द देतो, आम्ही आमची स्वतःची भाकर बांधून तुमच्या मागे जायला तयार आहे. कारण का
एवढं प्रेम आजपर्यंत मी केलं कोणाकरता केलं नाही. माझ्या समाजामध्ये एवढं इंटर कोणीच नाही. हे कोण गेले आपले खासदार साहेब असून नाशिक जिल्ह्याचे राजभावाचे ते आता इथं नाही, पण त्यांचं पण सहर्ष स्वागत करतो. असंच प्रेम आमच्यावरती असू द्या, कारण नेहमी आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहील 100%. आणि येत्या विधानसभेला सर्वांनी पण लक्ष द्यायचंय की आपण आपली कंबर पासून बांधून आपली स्वतःची वाट बांधून बहुत वांग करायचं. आणि इथं बोलून माझा 2 शब्द संबोधतो. जे आदिवासी जय शिवराय, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जय राघोजी, जय गौतम. जागतिक आदिवासी दिन. आदिवासी म्हणजे मी रहिवासी असा एक अर्थ होतो, परंतु त्याचा दुसराही अर्थ असा होतो आदिवासी या शब्दाचा. आ म्हणजे ऐशी नसणारा, दी म्हणजे दिवस मात्र लाभणारा, वा म्हणजे वाईट नसणारा, आणि शी म्हणजे शिकवण देणारा. याला खरं आदिवासी म्हणायचं. अरे कापल्या जरी आमच्या नसा, अरे कापल्या जरी आमच्या नसा, तरी उजळण बघूया रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती, तर मूर्ती दिसेल राया ठाकरांची. अरे ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते, ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते, साई बोलल्याने मनाला मुक्ती मिळते, रामबाप बोलल्याने आणि जय बिरसा मुंडा बोलल्याने आम्हाला 100 वाघाची ताकद मिळते. माझ्या समोर बसलेले आदिवासी बांधव या ठिकाणी खूप काही बोलायचं होतं, परंतु वेळेला काही मर्यादाही असतात, काही बंधनही असतात. त्यामुळे मी एक छोटीशी कविता आपल्या आदिवासी समाजातून एक धुरा डोळ्याच्या मागे जाऊन एक डोंगराच्या कडेला बसून एक छोटीशी कविता बनवलेली आहे. कवितेच्या माध्यमातून मी आपल्या आदिवासी समाजाचे जे प्रश्न आहे ते मांडण्याच्या ठिकाणी प्रयत्न करतोय. कवितेत काय चुकलं तर समजवी, मी आत्ताच माफी मागतो, कारण ही कविता कोणत्याही पाठ्य पुस्तकात नाही, कोणत्याही लेखकाची नाही. ही कविता माझ्या स्वतःची मनाची आहे. तर मी चला कविता सादर करतो. कवितेचं टायटल आहे साहेब. साहेब, हो साहेब, जरा आमच्या पुरा मातींच्या घराकडे तुमच्या पायांचे भूतांचे कसे उमटून घ्या साहेब. कधीतरी विधानसभेची पाणी साहेब, एकीकडे समृद्धी महामार्ग, एकीकडे वंदे मातरम ट्रेन, दुसरीकडे शासन आपल्या दारी, पण साहेब दुसरीकडे ढिगाऱ्याखाली रस्त्यागावी आमची आदिवासी महिला मरण पावते. त्याचं काय साहेब? साहेब देशामध्ये आम्हाला का घेतलं नाही तुम्ही? साहेब देशामध्ये तुम्ही आम्हाला का घेतला नाही? माझ्या समोर बसलेला हा आदिवासी श्रम समुदाय या दोन झाल्या तुम्हाला दिसलेच नाही का साहेब? साहेब तुम्ही आमच्यासाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. साहेब तुम्ही आमच्यासाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, पण साहेब तुम्ही आम्हाला निम्न शैक्षणिक वर्ष संपतं तेव्हा तुम्ही आम्हाला कंपास बुद्धी देणार. आणि सांगा साहेब आम्ही डोळे गिळायचे कसे? आम्ही डोळे गिळायचे कसे? साहेब आम्ही निसर्गात राहत असल्यामुळे कधीतरी आमच्यावर नैसर्गिक आपत्ती तर कधी आमच्यावर हिंसक प्राण्यांचा हल्ला होतो, तेव्हा मात्र साहेब तुमची आरोग्य यंत्रणा काही चांगल्याचा अभ्यास करायला जाते. जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना मित्रांनो आपल्याला सांगावं वाटतं, या ठिकाणी बसलेल्या बऱ्यापैकी लोकांना वाटत असेल त्या उदय या व्यासपीठावरती आहे. म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कुठला राजकीय आहे का? पण मला आवर्जून समजावं वाटतं का हा जो कार्यक्रम आहे हा कुठल्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम नसून हा सामाजिक कार्यक्रम आहे. आणि विरोधी बाबतीमध्ये जर बोलायचं जर ठरलं तर माझ्यासारख्या तरुणाला या तालुक्यामध्ये एक आदिवासी असताना एक हाताला स्थान देणारं नेतृत्व जर असेल तर ते लोक संग्राममध्ये जगतो.
माध्यमातून गेल्या काही दिवसापासून गेल्या मला वाटतं 1 वर्ष म्हणून तुमच्या संस्थेने आपल्याकडे प्रवेश केला. त्याच्या आधी मी त्यांच्याकडे काम करत होतो. ते कामाच्या बाबतीमध्ये पण मागच्या आधीच्या सभामध्ये मी आपल्यासमोर मांडलं होतं. तर गेल्या त्यांच्याकडे 5-6 वर्षापासून मी काम करत असताना जे आपल्या आदिवासीचे प्रश्न वेगवेगळे त्यांना मांडले, परंतु त्या प्रश्नाला कुठल्या प्रकारचं त्यांनी भाषा ठेवली नाही. परंतु गेल्या वर्षापासून विरोधांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये काम करतो. आपला सिन्नर तालुका असेल, विजयपुरी तालुक्याचे काय गावं आपल्या सिन्नर विधानसभा गटामध्ये जोडलेली, त्या तालुक्यामध्ये मी काम करत आहे. गेल्या काही दिवसापासून त्या उदयनभाऊच्या माध्यमातून आपण सिन्नर तालुका असेल, विजयपुरी तालुका असेल, दोन्ही तालुक्यामध्ये जे आदिवासींचे प्रश्न आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये, तर जे आपल्या आदिवासींच्या ज्या योजना आहेत त्या योजना देण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने जे कागदपत्र लागतात, उदाहरणार्थ जातीचे दाखले असेल, रेशन कार्ड असतील किंवा अन्य काही कागदपत्र असतील, त्या कागदपत्रांच्या बाबतीमध्ये वगैरे दोनला एक शब्द टाकलेला होता. आणि म्हणून गेल्या एका वर्षामध्ये जवळजवळ 5,800 जातीचे दाखले आणि 350 रेशन कार्ड आपल्याला सगळ्यांना आता आमच्याकडे रेकॉर्ड आहे आणि भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी काढून दिलं. आणि भाऊंची कामाची जी पद्धत आहे ती हे आधी बऱ्याच जणांना आता मला काल ऐकायला भेटलं. त्या उदय जनसंघाच्या हाती सगळ्या आदिवासी समाजाने हायजॅक केलेलं आहे. म्हणजे जे आदिवासी समाज बोलतो त्या पद्धतीने वेगवेगळे सांगू चालतात. अशा समोरच्या काही लोकांच्या टीका आहे, तर मला त्यांना पण सांगूशी वाटतं तर जो आमचा आदिवासी समाज जो बघत आपला समाज आहे, जो माणूस आम्हाला दया माया दाखवतो, जो आम्हाला जीव लावतो, त्या माणसाच्या छायाचित्राखाली आपला हा आदिवासी समाज चालतो. असे मी तुम्हाला सांगितलेले तर बरेचसे जे जातीचे दाखले जे अन्य काही कागदपत्र असेल भाऊंच्या माध्यमातून आपण केलेलं, किंवा काही आपल्या ज्या गोरगरिबांच्या ज्या आपल्या गोरगरिबांच्या ज्या अडचणी त्या अडचणी सोडवण्याचं काम मी वारंवार आताच माझे सहकारी कर्मचारी सरांनी सांगितलं. तर दिवस रात्र माझा जो प्रयत्न आहे हा फक्त आपल्या आदिवासी समाजासाठी आहे. आणि आपण म्हणतो एखादं जर काम करायचं असेल किंवा एखादा जर आपण म्हणतो एका हाताने टाळी वाजत नाही म्हणून त्याला जोड दुसरा हात लागतो. म्हणून एका बाजूने मी आहे आणि दुसऱ्या बाजूने हे सांगू. आणि त्याच्यामुळे मी सगळ्यांना शिक्षण देतो. पण या तालुक्यामध्ये आपण सर्वजण जर एका छत्रशाळेमध्ये जर आलो तर हे ठेवले आपल्या सर्वांच्या साक्षीने किंवा आपल्या सर्वांच्या सहकार्याने सांगेल ते माझे दर्या खोऱ्यातले आदिवासी बांधव आज सिन्नरमध्ये आले. ते नुसतं जागतिक आदिवासी दिन म्हणून नाही तर आपल्या या महापुरुषांना आपल्या या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी देखील आले. परंतु दुर्दैव बघा कसं आहे, आपण नाचत आलो, आपली गर्दी पाहिली आणि काही लोकांच्या पोटामध्ये एवढं दुखलं झालं आपला कार्यक्रमच होऊ नये, आपला कार्यक्रमच होऊ नये म्हणून आल्या आल्या पहिले आपली लाईट बंद केली. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फोन बंद केले. बांधवांनो, हा कार्यक्रम कुण्या व्यक्तीचा नाही, हा माझ्या दर्याखोऱ्यातल्या आदिवासी बांधवांचा आहे. त्यांनी या देशाला स्वातंत्र्य दिलं त्या क्रांतिकार्यांचा सन्मानाचा आहे. हा या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांनी अशा प्रकारची खोड केली, ज्यांनी या आदिवासी समाजाचा अपमान केला त्यांचा या प्रसंगी मी निषेध करतो की तुम्ही एका आदिवासी समाजाच्या कार्यक्रमामध्ये तो कार्यक्रम होऊ नये यासाठी गेली 8 दिवस जग पछाडून राहिले. आपला कार्यक्रम तहसील कचेरीच्या आवारात द्यायचा. आपण 1 महिना आधी परवानगी घेतली, परंतु प्रशासनाने आपल्याला सांगितलं की नाही, तुम्हाला कार्यक्रम घेता येणार नाही. काही लोक या आदिवासी दिनाचं देखील राजकारण करतात, ते आपलं दुर्दैव आहे. या तालुक्यामध्ये माझ्या आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत. आज मी बघतोय 30-30 वर्ष काही लोकांच्या हातात सत्ता होती, त्यांनी कधी भगवान एकलव्याच्या स्मारकाची घटना केली नाही, कधी भगवान एकलव्य त्यांना आठवले नाही, कधी त्यांना आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आठवले नाही. आज त्यांच्या स्मारकांच्या नावाखाली त्यांनी राजकारण सुरू केलेलं आहे की भगवान एकलव्यांचा वावदेशीमध्ये पुतळा उभा केला जातोय. आम्हाला आनंद आहे. भगवान एकलव्यांचा पुतळा नुसता वावदेशीत नाही, प्रत्येक गावागावामध्ये भगवान एकलव्यांचं मंदिर झालं पाहिजे या भावनेचा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या तालुक्यातला पहिला भगवान एकलव्यांचा पुतळा वावीमध्ये
हा या उदय सांगलीने बसवला. या निमित्ताने आज जो वारवेशीमध्ये पुतळा बसवला जातोय, किरण भाऊ आपल्या आदिवासी बांधवांची फसवणूक केली जाते. या पुतळ्याची कुठली परवानगी नाही. फक्त निवडणुकीच्या तोंडावर घ्यायलाय माझ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या सहानुभूतीसाठी त्या ठिकाणी पुतळा बसवला जातो. अरे तुम्हाला पुतळा बसवायचा तर चांगलं स्मारक करा, त्याची परवानगी घ्या, शासन पातळीवर त्याची परवानगी आणून इमानदार सोहळा करून भगवान एकलव्याचा पुतळा उभा करा. हा आदिवासी माझा बांधव हा खऱ्या अर्थानं या देशाचा मूळ मालक आहे. या देशाची जर कोणी संरक्षण केलं असेल तर ते माझ्या आदिवासी बांधवांनी केलं. भगवान एकलव्याचा इतिहास जर आपण बघितला, किती मोठा इतिहास. परमेश्वराने एक नैसर्गिक अशी दिव्य अशी शक्ती या आदिवासी बांधवांमध्ये दिली. द्रोणाचार्यांनी ज्यावेळेस त्यांना धनुर्धाराची शिकवण द्यायचं नकार दिला, का तर फक्त एका आदिवासी समाजात हा जन्माला आलाय म्हणून त्याला धनुष्यबाण शिकण्याची सुद्धा अधिकार नाही, म्हणून त्या अधिकारापासून त्यांना वंचित केलं. परंतु त्यात भगवान एकलव्यांनी द्रोणाचार्यांची मूर्त समोर ठेवून आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि ज्यांनी द्रोणाचार्यांनी ज्यांना शिकवण दिली त्यांच्याही पुढे जाऊन अतिशय निपुण असं धनुष्यबाण चालवण्याचं शिक्षण स्वतःच्या ताकदीवर निसर्गाच्या शक्तीवर त्यांनी पूर्ण केलं. हा इतिहास भगवान एकलव्याचे वारस तुम्ही आहात. आज जे क्रांतिकारक राघोजी भांगरे, किती मोठं काम राघोजी भांगरेंनी केलं. या देशामध्ये जी गुलामगिरी होती, माझ्या आदिवासी बांधवांना जमिनी नव्हत्या, सावकारकीतून त्यांच्या जमिनी सोडून त्या सावकाराच्या जमिनीचे कागदपत्र घेऊन माझ्या आदिवासी बांधवांना त्यांनी मालक केलं. आणि ज्यावेळेस इंग्रजांविरुद्ध असेल, या देशाच्या विरुद्ध ज्यांनी बंड केलं त्यांच्या विरोधात बंड करणारा एक जर कोणी आद्य क्रांतिकारक होऊन गेला तर तो राघोजी भांगरे सारखा होऊन गेला. हा आपल्याला तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही भाग्यवान आहे. ज्या नाशिक नगर जिल्ह्याच्या मातीत आपण जन्माला आलो त्याच मातीमध्ये आद्य क्रांतिक राया ठाकरे जन्माला आला. हा आपला अभिमान आहे. आणि म्हणून या आपल्या महापुरुषांचं, या आपल्या आद्य क्रांतिकारकांचा सन्मान होणं हे आपलं खऱ्या अर्थानं काम आहे. बांधवांनो, आज अनेक लोक राजकारणामध्ये सत्तेत 40-40 वर्ष झाले, परंतु आजही माझ्या आदिवासी बांधवांचे प्रश्न सुटलेले नाही. मी तुम्हाला अतिशय विश्वासानं सांगेन, या तालुक्यातल्या 40% आदिवासी बांधवांना माझ्या अजून जातीचे दाखले सुद्धा नाही. हे आपलं दुर्दैव आहे. माझे आदिवासी पूर्ण जे पुढे शिकणार आहे ते जर उद्या शाळेत गेले तर त्यांच्याकडे जातीचे दाखले नाही, जात पडताळणी नाही, त्यामुळे त्यांना शिक्षणापासून आणि आदिवासी योजनांपासून वंचित राहावं लागतं. संजय गांधी निराधार योजनेमध्ये सहभाग नाही, रेशन कार्डाचं धान्य मिळत नाही आणि आमचे राजकीय नेते 1000 कोटी, 2000 कोटी, 1500 कोटी कोट्यावधीच्या गप्पा मारतात, परंतु आज माझ्या आदिवासी बांधवांना साधं रेशनचं धान्य मिळत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणून आपण हे जे काही राज्यकर्ते आहे, हे जे काही सत्ताधारी आहे, त्यांना जाब विचारला पाहिजे. ज्या वेळेस हे लोक आपल्याकडे मतं मागायला येतील, आपल्या स्मारकांचं राजकारण करतील, त्यांना आपण विचारलं पाहिजे, अरे बाबा आम्ही लहान जातीत जन्माला आलो, आम्ही आदिवासी जातीत जन्माला आलो, आम्ही पाप केलं का? आम्हाला जातीचे दाखले मिळत नाही, आम्हाला रेशन मिळत नाही, आम्हाला रेशन कार्ड मिळत नाही, आम्ही एका आदिवासी समाजात जन्माला आलो, हे आमची पाहिजे आम्ही पाप केलं का? हा जाब खऱ्या अर्थानं आपण विचारला पाहिजे. आणि म्हणून आता आदिवासी समाज हा काही अज्ञान राहिलेला नाही. आपण सोशल मीडिया आणि शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम झाले. चांगलं आणि वाईट काय हे आपल्याला कळतं. गेली 1-2 वर्ष तुकाराम भाऊ असेल, आमच्या अनेक सहकारी असेल, सोनू मेघा असेल, अजय कदावे असेल, आमचा आकाश बर्डे असेल, माझा रुपेश मिटे असेल, आम्ही सर्वजण या ठिकाणी आदिवासी बांधवांसाठी काम करतोय. जातीचा दाखल्यांचा प्रश्न असेल
आपला वनजमिनींचा वन हक्क जमिनीचा प्रश्न असेल, आपल्या रेशन कार्डाचा प्रश्न असेल, नाहीतर आपल्या वेगवेगळ्या आज अनेक मगाशी एक चांगला मुद्दा केला. आज आपल्या अनेक गावांमध्ये आदिवासी राहतात, परंतु त्या गावामध्ये आपल्याला पैसा गावं नाही. आदिवासी राहून ती गावं पैसा नाही, मग त्याला निधी कसा येणार? आपल्या हक्काचा निधी आपल्याला मिळत नाही. आणि काही लोक राजकारण करण्यामध्ये त्या ठिकाणी गुंतलेले आहेत. आज धान्य लावले, मी तर गेले 8 दिवस माझे पत्रकार मित्र इथे आहेत. या लोकांनी आपल्या आदिवासी दिनाचे बोर्ड फाडले. यांना शरम वाटायला पाहिजे. त्या बोर्डावर आज क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा फोटो आहे, त्या बोर्डावर भगवान एकलव्याचा फोटो आहे. तुम्हाला शरम वाटत नाही? राजकारण करताना त्या क्रांतिकारकांचे बोर्ड तुम्ही फाडता. आम्ही बोर्ड बोललो, तुम्ही 20 लावा, परंतु आमचे बोर्ड फाडायचे, आम्हाला सभा घेऊन द्यायच्या नाही. आम्ही नाट्यगृहात सभा घेतली तर लाईटी बंद करायच्या. हा जबाब हे जे काही तुम्ही गट कारस्थान करताय, याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या आदिवासी बांधवांचा आवाज दाबताय. वर्षानुवर्ष त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत आले. येणाऱ्या काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. या देशातल्या अंबानीला देखील एक मताचा अधिकार आहे आणि माझ्या झोपडपट्टीत राहणाऱ्याला आदिवासी बांधवांना देखील मताचा एक अधिकार आहे. आपल्या मतदान रूपी टाकटीपोट यांना यांची जागा दाखवण्याची वेळ बांधवांना या पुढच्या काळात आपल्याला आलेली आहे. आणि म्हणून माझा स्वतःचा मानस आहे की वर्षानुवर्ष हा आपला समाज अनेक प्रश्नांपासून समस्यांमध्ये अडकलेला आहे. अनेक प्रश्नांना अडचणींना सामोरं जातोय. येणाऱ्या काळात आपल्याला खूप काम या माझ्या आदिवासी बांधवांसाठी या ठिकाणी करायचं आहे. अनेक प्रश्न आहे. आपल्या गावांना मिळणारा हक्काचा निधी असेल, शंकर बाप्पाचा निधी असेल, शबरीची घरकुलं असतील, वेगवेगळ्या योजना असतील, जातीचे दाखले असतील, रेशन कार्डाचा प्रश्न असेल, रेशन कार्ड असून धान्य मिळत नाही हा प्रश्न असेल, आपल्या स्मारकांचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्नांना येणाऱ्या काळात आपल्याला वाचा फोडायची. तुमची साथ आणि आशीर्वाद मला पाहिजे. येणाऱ्या काळात या तालुक्यातला, या मतदारसंघातला आदिवासी हा सन्मानानं आणि स्वाभिमानानं राहील हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि निश्चितपणे अनेक चांगले काम या पुढच्या काळात आपण करूया. आमचे सहकारी मित्र देवांचे सरपंच भाऊबा शिरसाट या ठिकाणी आले, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण सर्वजण अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित झाले. आपल्या वेगवेगळ्या कला पथकांनी आपलं नृत्य सादर केलं, सर्व सिंगरकरांना एक आनंद दिला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आज सुंदर शहरामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. त्यासाठी उपस्थित असलेले आपले युवा नेतृत्व उदय भाऊजी चांगले, वैताळे साहेब, समितीचे अध्यक्ष तुकाराम भाऊ मेंगार, आकाश भाऊ बर्डे, आमचे सहकारी उमेश भाऊ मोठे, माजी सभापती बर्डेताई आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, समोर असलेले सर्व समाज बांधव, प्रत्येकाने आपल्या भाषणामध्ये जे आपल्याला ज्ञात आहे की 9 ऑगस्ट म्हणजे काय. 9 ऑगस्टची तयारी आम्ही 1 महिन्यापासून सुरुवात केली. त्यामुळे काय काय चुका झाल्या, काय काय चांगलं झालं, काय काय वाईट झालं, कोणी चांगलं करायचा प्रयत्न केला, कोणी वाईट करायचा प्रयत्न केला, हे सर्व या ठिकाणी नमूद करण्यात आलं. मग कार्यक्रमाची सुरुवात आम्ही दुपारी 12 वाजता सुरुवात केली. त्या ठिकाणी सुरुवातीला डिप्युटी वाजे यांच्या शुभास्ते नारळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यांच्या पुढे कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आम्हाला अडकाटे आले आणि अडकाटे आल्यानंतर आम्हाला मार्ग बदलला लागला. मार्ग बदलला, लाईन गेली, सर्व गोष्टीचा या ठिकाणी उपवास झाला. परंतु आजचा दिवस साजरा करायची सुरुवात आम्ही 7 वर्षापूर्वी जनसेवक राजाभाऊ वाजे असेल, उदयभाऊ असेल यांच्या माध्यमातून 7 वर्षापूर्वी आम्ही हुतात्मा स्मारक या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन सुरुवात केली. त्याच्या आधी वैताळे साहेब आणि आमचे सहकारी रामोदे असेल, विजय मोठे असेल, ते सर्व 7-8 जण एकत्र येऊन
आदिवासी दिन साजरा करायचा, पण त्याचं स्वरूप मोठं झालं पाहिजे. ही संकल्पना त्या कोणी आणली असेल तर उदय भाऊ असेल, आमच्याकडे मित्र परिवार असेल, यांच्या माध्यमातून ती संकल्पना आली. आणि आज जर बघत असाल 7 वर्षानंतर या कार्यक्रमाचं रूपांतर 1 आणि 2 झाले. आता का 2 झाले हे मी सांगायची गरज नाही, प्रत्येकाला माहिती आहे राजकारणाचं बरोबर तेव्हा 1 आणि 2 झाले. त्याच्या कार्यक्रमाचं स्वरूप इतकं चांगलं होतं. आजचा कार्यक्रम सिन्नर शहरामध्ये बघितला गेला असेल, राजकारणाच्या पलीकडे सर्व सामाजिक कार्यक्रम, आमच्या महिला भगिनी असेल, आमचा नृत्यपट्टा असेल, बँजो असेल, एक नृत्य खूप चांगल्या प्रमाणे झाले. त्याचा आनंद सर्व सिन्नरकरांनी घेतला. परंतु हे करत असताना आता मी अध्यक्ष असल्यावर साहजिक माझं भाषण 2-3 तास होणार आहे. सकाळी 12 वाजता कार्यक्रम झाला, आता संध्याकाळी 7 वाजले, आपण 2-3 तास आपलं बसायचं ना. धन्यवाद. परंतु आपण तसं न करता आता माझं भाषण मी 1-2 मिनिटात संपवतो, कारण की प्रत्येकाला घरी जायचं आहे, घराची ओढ आहे. आणि हा सण प्रत्येक आदिवासी समूह व्यक्तीसाठी हा सण जागतिक आदिवासी दिन प्रत्येक घरामध्ये हा सणासारखा साजरा केला जातो. की प्रत्येकाचा पेहरावा बघितला असेल, प्रत्येकाचा पेहरावा वेगळा आहे. त्या ठिकाणी महिला बघितल्या असेल, लाल शुभ्र अशा साडीमध्ये दिसतात, काही जण मस्त धोतरच्या देशामध्ये या ठिकाणी दिसले जातात. की हा सण हा प्रत्येक आपला आदिवासी दिन साजरा करतो. आजच्या आदिवासी दिनाच्या मी सर्व समाज बांधवांना, जिल्हा तालुका असेल, तालुका असेल, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि